हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण रेसिपी नाही करणार, तर तुम्हाला एक मी तेल सांगणार आहे केसासाठी. असे केस मस्त दाट पण होतात आणि लांब पण होतात. आता बऱ्याच मुली जे तुम्ही बघू शकता, शाळेत जाणाऱ्या मुलींचे केस खूप पातळ असतात. तर ही माझी मुलगी 4थीलाच आहे. तर तिचे केस तुम्ही बघतायच खूप दाट आणि लांब पण आहेत. तर हे तेल पण खूप सोपं आहे. जास्त आपल्याला बाहेरून काही आणायची गरज नाही. घरच्याच साहित्यापासून तयार होतंय. हे बघू शकता आणि केस केस तर तुम्ही बघा खरंच खूप लाँग होतात. नक्की ट्राय करा. आता हे माझ्या घराजवळच जास्वंदाचं झाड आहे. तर हे आपण फुलं तोडून घेऊया. रेड कलरचीच फुलं लागतात आपल्याला. दुसरे कोणतेही जास्वंदाची फुलं घेऊ नका. गुलाबी वगैरे भेटतात बघा. पण लाल कलरचीच फुलं आपल्याला वापरायची आहेत. तर इथं मी पॅराशूट तेल घेतलं आहे. तर पॅराशूट तेलाचंच हे आपल्याला जास्वंदाचं तेल बनवायचं आहे. दुसरं तेलाचं नका बनवू. मी ह्याच तेलापासून जास्वंदाचं तेल तयार करते आणि हेच तेल वापरते मी. तर इथे मी थोडंसं तेल घेतलं आहे आणि जास्वंदाची फुलं घेतली आहेत. ते आपल्याला देठ काढून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 फुलं वापरत आहे. बघू शकता रेसिपी खरंच खूप सोपी आहे आणि या तेलाचे खरंच खूप छान रिझल्ट मिळतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि कधी पण हे तेल ना जर तुम्हाला म्हणजे दुसऱ्या दिवशी केस धुवायचे असतील ना, तर आदल्या दिवशी हे तेल केसाला लावून घ्यायचं आणि छान व्यवस्थित केसांची वेणी बांधायची आणि दुसऱ्या दिवशी छान ते केस स्वच्छ कोणत्याही शॅम्पूने तुम्ही धुवू शकता. तर आता मी तर गॅस चालू केला आहे. तर हे तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे. तर प्रोसेस खूप सोपी आहे. खरंच खूप छान रिझल्ट मिळतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज खरंच खूप सोप्या असतात. तुम्ही माझ्या रेसिपीला कधीच लाईक करत नाहीत. व्ह्यूज खरंच भरपूर येतात. खरंच माझे व्हिडिओ छान असतील तर खरंच तुम्ही लाईक करू शकता आणि फॉलो पण करा. माझं YouTubeवर सुद्धा चॅनल आहे प्रतिभा किचन म्हणून. तिथे पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आता हे तेल आपल्याला अजून थोडा वेळ गरम करून घ्यायचं आहे. कमी गॅसवरच करायचं आहे. फुल गॅसवर नका करू. जेवढं छान तेल असं फ्राय होईल ना, फुलं छान असे फ्राय झाले पाहिजे आणि मग तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अजून आपल्याला 1-2 मिनिटं लागणार आहे. छान तेल आपल्याला ही फुलं पण छान फ्राय होऊ द्यायची आहेत आपल्याला. तर खरंच तुम्ही माझ्या रेसिपीज सोप्या आहेत ना माझ्या रेसिपीज तुम्ही सांगत सुद्धा नाही. लाईक तर करतच नाहीत तुम्ही. पण सांगत सुद्धा नाही. कमेंटमध्ये सांगा तुम्ही माझ्या रेसिपीज कशा आहेत ते. आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. छान तेल आपल्याला आता हे फुलं व्यवस्थित फ्राय झाले आहेत. आता तेल थंड करून घ्यायचं आहे. तेल आपलं छान व्यवस्थित थंड झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता एक वाटी घ्यायची आणि एक गाळणी घ्यायची आणि तेल व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही. मी एकदम सोप्या पद्धतीने सांगत असते. खरंच तुम्ही ट्राय करा. आता हे तेल व्यवस्थित गाळून घेतलं आहे. जर तुम्हाला 1 महिन्यासाठी हे तेल बनवून ठेवायचं असेल, तर तुम्ही 1 महिन्यासाठी सुद्धा बनवून ठेवू शकता. जर तुमच्याकडे फुलं वगैरे भेटत नसतील तर. आता माझ्या घराजवळच झाड असल्यामुळे मी हे तेल ना फ्रेशच बनवते आणि लगेच लावते केसाला. तर तुम्ही स्टोअर करून सुद्धा ठेवू शकता. आता व्यवस्थित आपलं तेल गाळून झालेलं आहे. चला आता आपण तेल कसं लावायचं ते पण तुम्हाला मी सांगते. आता इथे बघा, हे माझ्या मुलीचे मी मस्त असे केस विंचरून घेतले आहेत. खरंच केस खूप दाट आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा आणि बऱ्याच शाळेत जाणाऱ्या मुलीचे केस खरंच खूप पातळ असतात. तुम्ही आतापासून लावलं ना, हे 2-3 महिन्यात छान रिझल्ट मिळतो. जर तुम्हाला हे तेल सूट होत नसेल, कधी-कधी कुणाच्या केसाला तेल सूट होत नाही. तेल लावल्यामुळे जर केस गळत असतील, तर प्लीज तेल नका वापरू. जर तेल हे सूट झालं ना, तर 2-3 महिने तुम्ही हे तेल वापरू शकता. आता तेल व्यवस्थित हाताने बोटानेच लावून घ्यायचं आहे. एकदम आतमध्ये मुळामध्ये लावून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित आणि छान व्यवस्थित केस बांधून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ केस कोणत्याही शॅम्पूने तुम्ही धुवू शकता. मी फक्त क्लिनिक प्लस शॅम्पूच वापरते, मी आणि माझी मुलगी. तर तुम्ही कोणताही शॅम्पू वापरू शकता. हे बघू शकता या पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे केसाला. तुम्ही नक्की ट्राय करा हे तेल आणि करू शकता कारण फुल आपल्या घराजवळच झाडं असतात हे फुलांचे. जास्वंदाचे फुलं कुठं पण सहज मिळतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आता हे बघू शकता ह्या पद्धतीनेच तेल आपल्याला लावायचं आहे. एकदम केसांच्या आतमध्ये हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तर हाताच्या बोटानेच असं छान व्यवस्थित मालिश करून हे तेल लावायचं आहे.
तर खरंच तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, हे जर केस म्हणजे तुम्ही जर हे तेल बनवलं आणि 2-3 वेळेस तुम्ही जर हे तेल केसाला लावलं, जर तुमचे केस गळत असतील, तर खरंच नका वापरू. नाहीतर मला भांडायला येसाल तुम्ही. नाही खरंच सिरियसली सांगते. जर केस गळत नसतील, तर हे तेल तुम्ही वापरा. कारण आम्ही खूप वर्ष हे तेल वापरतो. कमीत कमी 10-12 वर्ष झाले मी हे तेल वापरते. आता माझ्या मुलीला पण मी स्टार्ट केलं आहे ते. माझ्या मुलीचे सुद्धा केस गळत नाहीत, बघू शकता तुम्ही. आता हे तेल लावून झालेलं आहे. अशीच वेणी पाडायची आणि वेणीला रबर लावायचं आणि दुसऱ्या दिवशी छान केस स्वच्छ धुवून घ्यायचे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा.